हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर सो बनाइए खाना और परोसिए बार। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकन प्रेस करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। तर आज आपण बघणार आहोत टोमॅटो ऑमलेट। तर अतिशय टेस्टी आणि आपल्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या इन्ग्रेडियंट्समध्येच हे टोमॅटो ऑमलेट अतिशय टेस्टी असं आपण बनवणार आहोत। तर टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू। तर इथं मी घेतलेलं आहे अर्धा वाटी आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 2 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे, बेसन पीठ। अर्धा वाटी गव्हाचं पीठ, 2 वाट्या बेसन पीठ आणि 2 वाटी आपण इथं पाणी कोमट करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर तुम्ही बघू शकाल 2 वाट्या पाणी कोमट करून घ्यायचं। आपल्या बोटाला जेवढं गरम लागेल, जास्त कडक नाही पण कोमट असं आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि ह्याला सरबरीत म्हणतो ना त्या पद्धतीने आपण ह्याला मिक्स करणार आहोत पाण्यामध्ये घालून। आणि भजीपेक्षा थोडासा थिक असा हा बॅटर आपण बनवून घेणार आहोत। 1 ते 1.5 वाटी आपल्याला पाणी इथं लागेल, पण पाणी टाकताना एकदम न घालता हळूहळू पाणी घालून असं फेटून घ्या। आणि तुम्ही बघाल इथं आपलं जे बॅटर आहे ते तयार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं पाणी, कारण थोडासा थिकनेस जास्त होता, त्यामुळे सरबरीत ह्या कन्सिस्टन्सीमध्ये ज्या गृहिणी आहेत त्यांना सरबरीतचा अर्थ नक्की कळतो, त्यामुळं सरबरीत पीठ करून घेणे हे फार महत्त्वाचे आहे। पातळ जर केलं तर आपले जे ऑमलेट आहेत ते असे नीट होत नाहीत। आणि तुम्ही ते बघाल आपलं हे पीठ तयार झालं आहे। आपण घेतो इथं कोथिंबीर, त्याचबरोबर 2 टोमॅटो, 2 ते 3 मिरच्या घ्यायच्या आहेत। मी इथं 2 मिरच्या घेतल्यात, 1 मोठा कांदा घेतला आहे, छोटे 2 तुम्ही घेऊ शकता। हे कट करून 1 वाटी होईल इतपत हे आपण कोथिंबीर इथं घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण बारीक चिरून असा कांदा आणि टोमॅटो दोन्ही बारीक चिरून घेणार आहोत। इथं टोमॅटो 2 कट करून झालेले आहेत। त्याचबरोबर इथं मी मोठा कांदा घेतलेला आहे, त्यामुळं 2 कांदे घेतले नाहीत, छोटे छोटे 2 तुमच्याकडे असतील तर 2 कांदे वापरा आणि मोठा असेल तर 1 वापरा। जर तुम्हाला जास्त कांदा आवडत असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता। इथं मी मिरच्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स कट केलेले आपण ह्या बॅटरमध्ये ॲड करणार आहोत। क्वांटिटी तुम्हाला कांद्याची जास्त करावी अशी वाटत असेल तर तुम्ही नक्की करा, पण ह्या पद्धतीने तुम्ही जर सर्व इन्ग्रेडियंट्स वापरले तर अतिशय छान अशी टेस्ट येईल। इथे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर असेल तरीही वापरू शकता, इतर कोणतीही तुम्ही वापरू शकता। चवीनुसार मीठ आपण इथं ॲड करणार आहोत। आपण चव बघून मग अजून जर तुम्हाला मीठ हवे असेल तर तुम्ही अजूनही ॲड करू शकता। हे सर्व मिश्रण एकत्र करून 1-2 मिनटासाठी बाजूला ठेवलेलं आहे आणि मी इथं 1 पळी भरून तेल कडक मोहन आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। इथं कडक मोहन टाकलेलं आहे, सोड्याचा वापर इथं केलेला नाही आहे। जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तेलाऐवजी थोड्या प्रमाणात सोडा इथं वापरू शकता, खाण्याचा सोडा। तर हे मी इथं बिडाचा तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर 1-2 चमचे तेल आपण टाकून घ्यायचं आहे। तवा छान गरम झाला आहे आणि हे जे बॅटर आहे ऑमलेटचं, टोमॅटो ऑमलेटचं, तर आपण इथं पसरवून घेणार आहोत। पूर्ण तवा भरूनही तुम्ही ऑमलेट करू शकता, पण मी माझ्या मुलांसाठी हे बनवलेलं आहे, त्यामुळे मी छोटे छोटे ऑमलेट मी इथं टोमॅटो ऑमलेट बनवत आहे। अतिशय टेस्टी हा पदार्थ तयार होतो आणि पोटभरीचाही आणि हेल्दीही आहे। ह्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्सही ॲड करून अजून ह्याला हेल्दी बनवू शकतो, जसं की कॅप्सिकम आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो, म्हणजे ढोबळी मिरची। त्याचबरोबर आपण इतरही भाज्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करून हे टोमॅटो ऑमलेट अजून हेल्दी बनवू शकतो। पण आपल्याकडे काहीच नसेल तर एवढ्या इन्ग्रेडियंट्समध्ये हे जे टोमॅटो ऑमलेट आहे ते अतिशय छान असे भाजून निघते। आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा ह्याला पहिल्यांदा कवर करायचं आहे आणि ह्याला दोन्ही बाजूने असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आवश्यक वाटल्यास तेल टाका आणि तुमच्याकडे जर बटर असेल तर बटरचाही इथं
वापर केला तर अजूनही ह्याची टेस्ट अतिशय छान अशी होते. तर इथं आपलं हे टोमॅटो ऑमलेट बनवून तयार झालेलं आहे. दोन्ही बाजूने अतिशय छान आपलं हे टोमॅटोचं ऑमलेट तयार झालेलं. मी हे सर्व करते माझ्या मुलगीसाठी. आणि आपण एक दुसरं ऑमलेट आता इथं टाकून घेऊ. तर परत एकदा आपण तेल वापरायचं आहे. 1 ते 2 चमचे छोटा चमचा तेल आपण इथं वापरून घेऊ आणि त्यामध्ये हे जे बॅटर आहे ते टाकायचं आहे. ह्याला कवर करायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मागच्या साईडने व्यवस्थित एक 2 ते 3 मिनटं भाजून घेतल्यानंतर ह्याला पलटी करायचं आहे. तुम्ही बघू शकाल अतिशय छान असं हे टोमॅटोचं ऑमलेट इथं दिसतं आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही. आणि अचानकपणे कोणी आले असेल तर नाश्ता म्हणूनही आपण हे देऊ शकतो. पण मुलांना हे एक हेल्दी ऑप्शन तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हे तुम्ही देऊ शकता. किंवा आपल्याकडं काहीच ऑप्शन अवेलेबल नसेल तर हा एक छान ऑप्शन तुमच्यासाठी नक्की आहे. तर ट्राय करायला काही हरकत नाही. आणि अशा पद्धतीने टोमॅटो सॉस आणि इतर चटणीबरोबर सर्व करा. शेवटपर्यंत बघताय. थँक्यू सो मच.